स्मार्ट अहमदनगर न्यूज। पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत त्रस्त असलेल्या नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की सासवड पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले मटका, जुगार, हातभट्टी, ढाबा, हॉटेलवरील अनाधिकृत मद्यविक्री, अंमली पदार्थ, चक्री या प्रकारचे अवैध धंदे सासवड पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे सुरू आहेत। सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन कार्यालयासमोर दिनांक 10/2/2025 रोजी जाहीर टाळनाद आंदोलन केले होते। परंतु अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या हप्त्याच्या ओझ्याखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे हात इतके अडकले आहेत की सर्वसामान्य माणसांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही। त्यामुळे सासवड पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी मी उद्या सोमवार दिनांक 21/4/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड हिवरे रोड येथे बेमुदत उपोषणाला बसत आहे। तरी अवैध धंदे बंद झालेच पाहिजे अशी इच्छा असलेल्या नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपला सहकारी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश, प्रतिनिधी अशोक कुंभार। पुरंदर तालुका अध्यक्ष आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आलेलं आहे आणि आमचे विष्णुदादा भोसले श्रमिक ब्रिगेडचे सचिवपदी यांच्या समयात आणि सर्व काही यामुळं सर्वसामान्य माणूस भयभीत झालेला आहे आणि स्टेशनला गेल्यानंतर सहकार्य केलं जात नाही आणि मांडवली करून त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त विचार करतात आणि गोरगरिबांना त्याचा न्याय मिळत नाही। म्हणून आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व तमाम रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपोषण आहे। त्यामुळं आम्ही बेमुदत उपोषण करण्यास बसणार आहे आणि पुरंदर तालुका अनेक कार्यकर्ते, अनेक संघटनेतले लोक याला पाठिंबा देत आहेत। त्यामुळं मी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश, आज या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणी बेमुदत उपोषणाला बसलेला आहे। या ठिकाणी माझ्या समेत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर सासवड शहरात आणि सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासवड पोलीस स्टेशन असेल किंवा DYSP साहेब असतील यांच्या हद्दीच्या अंतरावर या ठिकाणी अवैध धंदे आहेत। या अवैध धंदे बंद करण्यात यावे याबाबत 10/2/2025 रोजी सासवड पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी जाहीर असं टाळनाद आंदोलन केलं आहे आणि ह्या दोन गट एकमेकाच्या चोऱ्या उघड करण्याकरता त्या ठिकाणी आपली ताकद खर्च करीत आहे। एका गटाने दुसऱ्या गटाची चोरी पकडायची, दुसऱ्या गटाने तिसऱ्याची चोरी पकडायची, अशा प्रकारचे काम हे सासवड पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे आणि याच्यावर त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे इतिहास किंवा उपविभागीय अधिकारी तानाजी बर्वे असतील त्यांचा कुठलाही अनुकूल नाही। तुम्ही फरारीत आहेत, त्यांना निवेदन दिलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे SP पंकज देशमुख साहेब असतील, त्याचप्रमाणे DYSP तानाजी बर्वे असतील, आम्ही पोलीस निरीक्षक
ऋषिकेश अधिकारी साहेब असतील या सर्वांना पत्र वाचून 1 महिना झाला तरी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल किंवा कुणावरही कारवाई केलेली